नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिन मध्ये आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी. राज्यात पीक विमा घोटाळा, पीक विमा माफिया तयार झालेत. नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. भुजबळ आज आणि उद्या राज्यभरातील ओबीसी नेत्यांची भेट घेणार. ओबीसी नेत्यांची मतं जाणून घेतल्यानंतर भुजबळ पुढचा निर्णय घेणार. छगन भुजबळ पवारांसोबत आले तर स्वागतच. अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराज असलेल्या भुजबळांसंदर्भात खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया. कोल्हापुरात हसन मुश्रीफ, प्रकाश आंबेडकरांचं स्वागत. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते कोल्हापुरात. कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिमंडळामध्ये 2 मंत्रिपदं. राज्यमंत्री पंकज भोयर यांचा उद्या वर्ध्यामध्ये नागरी सत्कार. तर नागरी सत्कार समितीची माहिती 10 वर्षांनंतर प्रथमच वर्ध्यामध्ये मंत्रिपद मिळाल्यामुळे आनंदाचं वातावरण. नागपुरात मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या स्नेहसमारंभामध्ये आमदार अमित गोरखे यांनी गायलं गाणं. उपस्थितांकडून टाळ्यांच्या गजरात गोरखेंचं कौतुक. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याविरोधात व्यापक लढा उभारण्याचा सामाजिक संघटनांचा निर्धार. तर 24 जानेवारीला सांगली आणि कोल्हापूरचे आजी माजी खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये महापूर परिषदेचं आयोजन. नाशिकात 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारींसंदर्भात लवकरच बैठक होणार. नवनियुक्त प्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या बैठकीत सहभागी होणार. शरद पवारांनी घेतली स्वर्गीय विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट. पवारांनी वाकोडेंना वाहिली श्रद्धांजली. बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये शोकसभेचं आयोजन. आरोपींना शिक्षा न झाल्यास रस्त्यावर उतरणार. सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने इशारा. नंदुरबारमधील सारंगखेड्यातील चेतक फेस्टिव्हलमध्ये बिग जास्पर घोड्याची चर्चा. मालकाकडून बिग जास्पर घोड्याची किंमत तब्बल 19 कोटी रुपये निश्चित. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील धोत्रा जहांगीरमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन. तर शर्यतीमध्ये सुमारे 100 बैलजोड्यांचा सहभाग. शर्यतीचा हा थरार अनुभवण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी. नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिककरांची गोवा आणि ताडोबाला पसंती. नाशिक गोव्याचे 85% तिकीट बुक. तर सर्व मार्गांवर विमानाच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ. वीकेंड आणि नाताळच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटक कोकणात मोठ्या संख्येनं दाखल. रत्नागिरी आणि कोकणातील सर्व किनारे पर्यटकांनी गजबजले. तर गणपतीपुळ्यातही पर्यटकांची मोठी गर्दी. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये प्रवर्तन चौकात अज्ञात हल्लेखोरांकडून एका व्यावसायिकावर चाकू हल्ला. 2 अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. नंदुरबारसह जळगावात चोरीला गेलेल्या 14 दुचाकी मूळ मालकांना हस्तगत. तर आरोपींकडून आणखी दुचाकी जप्त होण्याची सुद्धा शक्यता. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील बोलोरामधील खोराडी या नदीपात्रात अवैध रेती उपसा. ग्रामस्थांकडून आता यावर कारवाईची मागणी. भुसावळमधील बनावट बुरशीनाशक कारखान्यांवर कारवाई. 3,78,000 रुपयांचे बनावट बुरशीनाशक जप्त. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांकडून अटक. जळगावातल्या यावलमधील अंगणवाडीच्या पोषण आहारात सापडल्या अळ्या. तर अळ्या सापडल्यानंतर पालकही संतप्त. 2 दिवसात कारवाई करण्याचं प्रशासनाचं आश्वासन. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये महसूल विभागाकडून अवैध बांधकामावर कारवाई. अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात. कारवाईमुळे अवैध बांधकाम करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले. बुलढाण्याच्या लोणारमध्ये अवैध औषध साठा जप्त. तर कामोत्तेक जत आणि गर्भपाताच्या या औषधींचा समावेश. 24 लाख रुपयांचा औषध साठा जप्त. तर अन्न औषध प्रशासनाची कारवाई. बीडच्या परळी नगर परिषदेमध्ये घरकुल विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला तिघांकडून मारहाण. परळी पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. पोलिसांकडून या संदर्भातला अधिकचा तपास सुरू. पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत सुरू. टोळीनं विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकानं आणि वाहनं फोडल्याची घटना. टोळीकडून काही नागरिकांवर सुद्धा हल्ला. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मुंगली या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना. आरोपी विरोधात नवेगाव बांध पोलिसात गुन्हा दाखल. लातूरच्या उदगीरमध्ये अवघ्या 6 महिन्यात एका नवविवाहितेचा संशयास्पदरित्या मृत्यू. हुंड्यासाठी पती सासू सासऱ्यांनी छळ करून हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप. धाराशिवच्या परांडा तालुक्यामधल्या शिराळ्यामध्ये कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. सलग 2 वर्ष द्राक्षबाग फेल गेल्यामुळे शेतकरी होता चिंताग्रस्त. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये बैलगाडी उलटल्यामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू. तर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद.
धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या मारहाण प्रकरणातील शेतकरी कुटुंबाचं तुळजापुरात आंदोलन. पवनचक्कीच्या कंपनीसह ठेकेदारावर आता गुन्हा दाखल करण्याची मागणी. रत्नागिरीमधील गुहागरमध्ये प्राध्यापकांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मोर्चा काढून मागणी. गोंदियात एकाच दिवशी 281 दुचाकी चालकांवर वाहतूक विभागाची दंडात्मक कारवाई. 2,66,000चा दंड वसूल, तर 103 दुचाकी वाहतूक कार्यालयामध्ये जमा. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आणि शिक्षकांचं तहसील कार्यालयासमोर आंदोलन. तर शासकीय भरती प्रक्रियेमध्ये 10% सवलत देण्याची प्रशिक्षणार्थींची मागणी. नांदेडच्या उमरी तालुक्यामध्ये कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव. कापूस उत्पादक शेतकरी यामुळे अडचणीत. कापूस उत्पादनामध्ये घट होण्याची सुद्धा यामुळे शक्यता. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळ, पीर, कारंजा आणि मानोरा या तालुक्यांमध्ये कपाशी साठवणुकीसाठी जागा नसल्यामुळे खरेदी बंद. शेतकरी हवालदिल. उपाययोजना करण्याची आता शेतकऱ्यांची मागणी. भंडारा जिल्ह्यामध्ये वातावरण बदलामुळे मिरची पिकाला फटका. हवालदिल शेतकऱ्यांना 1.5 एकर मिरचीवर फिरवला रोटावेटर. शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात. सोलापुरातील माथाडी कामगारांच्या संपामुळे बाजार समितीमधील उलाढाल ठप्प. बाजार समितीमध्ये 40,000 क्विंटल कांदा पडून माथाडी कामगारांच्या आंदोलनाचा शेतकऱ्यांना फटका. नाशिकच्या बागलाणमधील मोरेनगर या गावातील शेतकऱ्यांना कांद्याच्या माध्यमातून साकारले देवाभाऊंचं नाव. तर 20% कांदा निर्यात शुल्क हटवण्यासाठी प्रयत्न करण्याची शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमधील येडशीमध्ये वाघाची दहशत. वन विभागानं लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये वाघ कैद, तर वाघाला पकडण्यासाठी वन विभाग आता सतर्क. रत्नागिरीच्या निवळी मालपवाडीमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान. तर पिंजऱ्याच्या सहाय्यानं बिबट्याला विहिरीतनं बाहेर काढलं. चिपळूण तालुक्यातील जंगलामध्ये पट्टेरी वाघांचा अधिवास असल्याचं उघड. शिरगाव तळसरच्या जंगलामध्ये आढळले ठसे. वाघानं केलेली शिकार सुद्धा आढळल्याची माहिती समोर. सोलापूरच्या माढ्याच्या खैरावमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यानं घेतला 9 जणांना चावा. तर यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू. मृत शेतकरी कुटुंबाला मदत देण्याची आता ग्रामस्थांची मागणी. नांदेडच्या उमरीमध्ये लिंबू लागवडीतून शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न. तर तेलंगणातील सीमावर्ती भागामध्ये जिल्ह्यात लिंबूला मोठी मागणी. साताऱ्याच्या अनावळेमध्ये 4थ्यांदा राज्यस्तरीय शब्दवेल साहित्य संमेलनाची सुरुवात. तर ग्रंथदिंडीच्या माध्यमातून प्रचार. दिंडीमध्ये वारकरी संप्रदायाचाही सहभाग. नाशिकच्या इगतपुरीमधनं मानाच्या साई पालखीचं शिर्डीकडे प्रस्थान. समाज प्रबोधन, पारंपरिक नृत्य आणि चिमुकल्यांच्या साई नामाच्या गजरानं इगतपुरी दुमदुमली. पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये पवना नदीचं जलपूजन आणि जलदिंडीला प्रारंभ. शालेय विद्यार्थ्यांकडून पवना माईची आरती करत स्वच्छता ठेवण्याची घोषणा.